फ्रेंड्स, हाय, कसे आहात? आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे। मठरी, जीरा मठरी बनवणार आहे आज आपण। एवढी टेस्टी असते का खूपच। आज मी जीरा मठरी बनवत आहे। चला बघूया सोपी पद्धत आणि 5 मिनिटात होणारी रेसिपी। हे मठरी ब्रेकफास्ट म्हणून मस्त बनते। चाय सोबत खाऊ शकता। जर असेल बनलेली तर ब्रेकफास्ट बनवायची गरज नाही, कारण कधी कधी आपल्याला गडबड असते, तर आपल्याला जॉबला जायचं असते किंवा मुलांना तयार करायचं असते, तर एवढ्या लवकर बनत नाही। तर त्यामुळे हे मठरी बनवत आहे मी। तर बघा कशी बनवायची ती। हे बघा, मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे आणि जिरं आणि ओवा घेतलेला आहे। थोडा 1 चुटकी सोडा घातलेला आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच जिरा घातलेला आहे, कारण जीरा मठरी म्हटल्यावर जिरा जास्तच असावं। टेस्ट साठी 1 चम्मच ओवा घातलेला आहे। याला असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मीठ घालायचं। हे बघा, मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं। थोडा हिंग घातलेला आहे। याला मी पूर्णपणे एकत्र केलेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालणार आहे, दूध किंवा पाणी। जर आपल्याला गोड बनवायचे आहे तर दुधाने भिजवायचं, आणि आपल्याला जर मस्त नमकीन वाले बनवायचं आहे तर पाणी घालायचं। खूप सोपी पद्धत आहे, लवकर फटाफट नाश्ता बनणारा, झटपट नाश्ता। थोडा मिरची पावडर घातलेला आहे मी यामध्ये, थोडी हळद आणि थोडं लाल मिरची पावडर घातलेला आहे। याला कव्हर करून ठेवूया। तोपर्यंत आपण जे आता चपाती लाटणार आहे त्याचा बॅटर बनवायचा आहे आपल्याला, तुपाचं बॅटर। तर याला कव्हर करून ठेवत आहे, याला 5 मिनिटं। हे तूप गरम करून घेणार आहे, कारण हे थिजलेलं आहे, तर हे पातळ हवं म्हणताना मी याला गरम करून घेते। तुपाला गरम करून घेत आहे। गरम नाही होऊ द्यायचं, पण ते थिजल्यामुळे मी याला पातळ केलं। पातळ करायचं असते। यामध्ये मी हे तूप घातलेलं आहे, तेल पण घालू शकता, कारण आपले खारे बनवत आहे आपण। असं मस्त याचे गडे नाही बनले पाहिजे। बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे। आता याला आपण साईडला ठेवत आहे आणि जे आपण डो बनलेला आहे त्याला काढत आहे। हा मस्त झालेला आहे, नरम, खूप छान। हे बघा, आपण डो घेतलेला आहे, याचा मस्त लोड बनवलेला आहे। आता याला कापून घेऊया। असं कापायचं, जेवढं आपल्याला मोठं पाहिजे तेवढं। हे बघा, कापलेलं आहे। याला हे असे छोटे छोटे करून घेत आहे। असे छोटे करून ठेवायचे। हे चिपकावं नाही म्हणून थोडं पीठ लावलेलं आहे बघा।
आता याला असं लाटून घेत आहे. हे तुपाचं आणि पिठाचं मिश्रण केलेलं आहे. हे आपण याला असं लावून घ्यायचं. असं लावून घ्यायचं पूर्ण सगळ्या साईडला असं पूर्णपणे लावायचं. दुसरी जे बनवले आहे टिक्के आपण ते टिक्की एकावर एक ठेवायची आणि तुपाचं पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं पूर्णपणे. जे आपण पिठाचं आणि तुपाचं मिश्रण केलेलं आहे त्या टिक्कीला पूर्णपणे लावून घ्यायचं. त्याच वेळेस ते मठरी छान बनणार. किती मस्त आणि छान मऊ खुसखुशीत होणार बघा. पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि नक्की हे मटरी बनवून बघा. चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. याप्रमाणे आपण याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि याला मस्त असा लोड बनवलेला आहे. हाताने याला दाबायचं. ही कशी पुंगळी दिसते अशी पुंगळी दिसलीच पाहिजे. अशी पुंगळी दिसली पाहिजे तेव्हाच ते मटरी छान होणार. आता याला असं कापून घ्यायचं आपण. याचे छोटे छोटे पेढे करायचे. जास्त दाबायचं नाही. बघा हे कसं मस्त झालेलं आहे. तर आपण याला असं थोडं प्रेस करायचं. किती छान आलेली आहे. याला थोडं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जास्त वेळ नाही घेते. लवकरच बनते. नाश्ता रेडी. कोणी पाहुणे जरी आले आपल्याला जर नवीन विशेष काही असं करायचं असलं पोहे वगैरे तर आपण कधी पण करतो. आता आपण यामध्ये पॅन मध्ये तेल घालते आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण बटरी लाटून घेऊया. पूर्ण जास्त जोरात लाटायचं नाही. थोडं हलक्या हलक्या हाताने असं लाटून घ्या. जास्त जोरात नाही. खूप हलका हात. बस या पद्धतीने लाटल्या गेली पाहिजे. नाहीतर आपलं हे जे आपण मोहन लावलेलं आहे जे तुपाचा आटा आणि आट्याचं लावलेलं आहे ते चिपकून जाणार. तर मग चांगलं येणार नाही. म्हणताना थोडं थोडंच याला असं हलक्या हाताने थोडं चपटा करायचं. बस हे असं आपण आता तेल गरम झालेलं आहे. या तेलामध्ये घालायची. हे बघा घातलेली आहे. पूर्णपणे हे बघा आता काढून घ्यायचं. याला हे आपण काढून घेत आहे. बघा किती छान आणि मस्त झालेली आहे. नक्कीच तुम्ही बघा आणि हे बनवा आणि खा. खूप चांगले आणि टेस्टी खूप लागणार. विकत घेतल्यापेक्षा घरीच आपल्या करायचं आणि छान छान काही काही बनवून खायचं. आता
चपाती सारखं लाटून घ्यायचं। याला चिपकावं नाही म्हणताना मी याला पीठ लावलेलं आहे, पाणी पीठ एकत्र केलेलं आहे। तर आपण पूर्णपणे हे असं लावून घ्यायचं। हे लावून घेतलेलं आहे। यावरती जे चपाती पहिले लाटलेली होती ते पण आपण घातलेली आहे यावरती। तर याला पण आपण हे तूप आणि हे लावायचं पीठ लाटून झालेले आहे आणि तूप मिक्स केलेलं आहे ते लावलं आणि याला आपण आता असं चपाती कशी बनवते त्या टाइप बनवून त्याला फोल्ड केलं। आता आपण याला तेलामध्ये घालायचं। हे बघा कसं मस्त झालेलं आहे। हे एवढे पाकळ्या अशा निघणार। हे तेल फुल गॅसवरती पाहिजे, त्याच वेळेस हे जळलं जाईल, नाहीतर आतमध्ये पूर्ण तेल तेल होईल। फुल गॅस असावं। खूप मस्त लागणार। हे अशी पण आहे आणि गोल पण आहे। मी दोन्ही डिझाईनच्या बनवून दाखवणार आहे। जिरा बटरी रेडी आहे। चला मस्त चाय सोबत खाऊया। किती छान आणि कुरकुरीत मस्त झालेली आहे। नक्कीच रेसिपी बनवा आणि बघा, तुम्ही रोज रेसिपी बघून रोज रेसिपी नवीन नवीन बनवून खा आणि मज्जा करा। बाहेरचं खा। हे बघा बटरी कशी झाली ते बघा। मी तुम्हाला हे बघा अशी चुरा पूर्ण कुरकुरीत आणि मस्त। चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।